हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज पाहिलं होतं, एक्झरसाइज नंबर 5, ज्याच्या अंडर आपण ज्या काही कमांड्स पाहिल्या, जसं की ट्रिम असेल, त्यानंतर ऑफसेट असेल, या कमांडबद्दल डिस्कस केलं होतं. आज आपण मॉडिफाय पॅनलमधला बाकीच्या कमांडबद्दल डिस्कस करणार आहेत. जसं की आता मॉडिफाय पॅनलमध्ये इथे तुम्ही पाहू शकतायत सेट बाय लेअर, चेंज स्पेस, लेंथन, एडिट पॉलीलाईन. तर या कमांडबद्दल थोडंसं डिस्कस करणार आहेत. ओके, तसं लेट्स गो टू द डायग्रामकडे जाऊयात आपण. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये आपण फर्स्ट कमांड पाहणार आहेत, ती म्हणजे आहे चेंज स्पेस. आता स्पेस कसे असतात, म्हणजे चेंज स्पेस म्हणजे काय आहे, तर पहिल्यांदा लक्षात ठेवा, आपल्याकडे दोन प्रकारचे स्पेस असतात. एक मॉडेल स्पेस आणि एक असतो पेपर स्पेस. ओके, एक असतो मॉडेल आणि दुसरा असतो पेपर. तर याच्यामध्ये जेव्हा आपण ड्रॉइंग करतोय, आता ड्रॉइंग इथे आपला लेआउट टॅब दिसतोय, याच्याबद्दल आपण इंटरफेस, ग्राफिक युजर इंटरफेसमध्ये पाहिलं होतं. इथे आपला मॉडेल आणि लेआउट असे दोन ऑप्शन आहेत. लेआउट म्हणजे आपला पेपर स्पेस असतो, मॉडेल म्हणजे आत्ता जो दिसतोय, वी आर वर्किंग इन मॉडेल. तर मॉडेलमध्ये आपण काय करतो, ड्रॉइंग ड्रॉ करतो, आणि पेपर स्पेसचा यूज हा प्रिंटिंगसाठी केला जातो. ओके, आता ही जे कमांड आहे दॅट इज द चेंज स्पेस. एखादा ऑब्जेक्ट, आपण समजा एखादा ऑब्जेक्ट, जसं की आता इथे मी सर्कल ड्रॉ करतोय, 0,0चं सर्कल ड्रॉ केलं, ज्याची रेडियस इथं मी घेतली आहे 30. हे मी कुठे ड्रॉ केलेलं आहे, मॉडेल स्पेसमध्ये. तेच जर मी लेआउटमध्ये गेलो तर काय असेल आपल्याला, म्हणजे पेपर स्पेसमध्ये गेलो तर आपल्याला सर्कल दिसतोय आपला. म्हणजे पेपर स्पेसमध्ये पण आपण जे काही ड्रॉ केलं मॉडेल स्पेसमध्ये, आता अजून एक सर्कल ड्रॉ करतोय, ज्याचा रेडियस आपण 10 घेणार आहेत. आता परत मी इथं लेआउटमध्ये गेलोय, आपल्याला सर्कल आला 10 रेडियसचा परत आतमध्ये. म्हणजे जे काही आपण ड्रॉ करतो मॉडेल स्पेसमध्ये, ते आपल्या पेपर स्पेसमध्ये काय होतं, इन्क्लूड होतं, किंवा पेपर स्पेसमध्ये इंटरप्रिट होतं, असं म्हणू शकता. ओके, पण समजा मी एखादी वेळेस इथं पेपर स्पेसमध्ये काही गोष्टी ड्रॉ केल्या, पेपर स्पेसमध्ये ड्रॉ केलं. समजा आता याचं सेंटर आहे ऑलरेडी, आपण इथेच ड्रॉ करूयात. इथं मी घेतो, याला व्हॅल्यू 40 टाकली. किती, 40 टाकली आहे. तर इथे बघा, स्टार्टमध्ये इथे आपल्याला मॉडेलमध्ये जाऊयात. पण मॉडेलमध्ये आपला तिसरा सर्कल आलंय का, नाही आलं. अशा कंडिशनमध्ये आपण काय करू शकतो, पेपर स्पेस चेंज करू शकतो. त्यासाठी शॉर्टकट की असते CH स्पेस, चेंज स्पेस, किंवा तुम्ही मॉडिफाय पॅनलमध्ये पण जाऊन करू शकता. CH स्पेस घेतलं मी, त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं, एंटर केलं. परत हे जे फ्रेम आली आहे, या फ्रेमच्या बाहेर डबल क्लिक करा आणि परत मॉडेलमध्ये जा. आपला ऑब्जेक्ट तुम्हाला इथे पाहायला मिळतो. आलं का लक्षात? म्हणजे आता जेव्हा आपण मॉडेल स्पेसमध्ये एखादी गोष्टी आपण ड्रॉ करतो, तर ॲटोमॅटिकली काय जातं, त्या पेपर स्पेसमध्ये इन्क्लुडेड होतात. तर किंवा दोघांचं, मॉडेल स्पेस टू पेपर स्पेस किंवा पेपर स्पेस टू मॉडेल स्पेस, आपल्याला एखादा ऑब्जेक्ट घेऊन जायचा असेल तर त्यासाठी आपण काय करतो, या चेंज स्पेस कमांडचा यूज करतो. दॅट इज द CH स्पेस म्हणतो आपण त्याला. ओके, देन आहे लेंथन आपल्याला कमांड्स. आता लेंथन कमांड काय आहे, तर एखादी लाईन असेल, आपल्याला इन्क्रीज करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल मी इथे एक ऑर्थो मोड ऑन केला, इथे एक लाईन बनवली आहे, लाईनचं डिस्टन्स दिलं 50. ओके, लाईनचं डिस्टन्स 50 दिलं, याचबरोबर. ओके, आता इथं लेंथन कमांड सिलेक्ट केली आहे. लेंथनमध्ये त्यानंतर इथे काही आपल्याला कमांड लाईनमध्ये काही ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत. याच्यामध्ये 4 टाईपचे ऑप्शन्स आहेत आपल्याला. एखादा लाईनची जर लेंथ वाढवायची असेल तर ती किती आपण वाढवू शकतो, म्हणजे किती ठेवायची आहे, किती MMची करायची आहे, आपल्याला डायमेन्शन किती ठेवायचं आहे, वाढवायची आहे का कमी करायची आहे, हे आपण सगळं डिसाईड करू शकतो. किंवा टोटल किती ठेवायची आहे याच्याबद्दल डिस्कस करू शकतो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, इथं डेल्टा कमांड लाईनकडे लक्ष द्या. कमांड लाईनमध्ये आपल्याला इथं ऑप्शन आहेत डेल्टा, %, टोटल आणि डायनॅमिक. आता याच्यामधला पहिला ऑप्शन इथं मी डेल्टा घेतला आणि डेल्टा घेऊन इथं 10ची व्हॅल्यू टाकतोय मी. किती टाकली आहे, 10. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं आणि एंटर केलं.
आता याचं टोटल डायमेन्शन आपण 50 दिलं होतं, 50 तो 60 mm वाला झालेला आहे, दिसतोय स्क्रीनवरती. कारण आपण इनिशियली तो 50 होता, 10 mm नी वाढवला. किंवा कमी पण करायचं असेल तर आपण परत हे करू शकतो. लेंथनसाठी LEN ही शॉर्टकट की असते. सो गो टू द डेल्टा ऑप्शन. इथे मी कमी करायचं असेल तर मायनसमध्ये व्हॅल्यू टाकावी लागते. आता मग मायनसमध्ये व्हॅल्यू टाकली आहे 10 mm. मग कुठल्या साईडनी कमी करायचं आहे? लेफ्ट साईडनी कमी करायचं असेल तर लेफ्ट साईडला कर्सर क्लिक करू शकता, राईट साईडला पाहिजे असेल राईट साईडला करू शकता. आता इथं मी लेफ्ट साईडला केलं आणि एंटर केलं तर इथे पहा लाईन आपली 50 mm ची जनरेट झालेली आहे. तर लेंथनमधला जो आपला डेल्टा नावाचा जो टाईप आहे त्याच्याद्वारे आपण काय करू शकतो, त्याची लांबी वाढवू शकतो किंवा कमी पण करू शकतो. फक्त कमी करताना व्हॅल्यू ही मायनसमध्ये द्यावी लागेल आणि ज्या साईडला वाढवायची त्या साईडला आपण क्लिक करून वाढवू शकतो. आता याच्यामध्ये आपण लेंथनमध्ये दुसरा टाईप्स बघूयात. आता परत इथे एक मी लाईन जनरेट करतोय. आता ही लाईन माझी समजा 100 mm ची आहे. कितीची? 100 mm ची. आणि याला इथं मी डायमेन्शन देतोय. देन लेंथनसाठी शॉर्टकट की आहे आपल्याला LEN. त्यानंतर ऑब्जेक्ट इथे आपल्याला पर्सेंटेजवाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. ओके, लास्ट टाइम डेल्टा सिलेक्ट केला होता, इथं पर्सेंटेज. आता पर्सेंटेज म्हणजे आता ही जे 100 mm व्हॅल्यू आहे ती म्हणली आपली 100% आहे. किती आहे? 100% आहे. आपल्याला वाढवायचं असेल तर 100 पेक्षा जास्त व्हॅल्यू टाकावी लागेल. इफ यू वॉन्ट टू इनक्रीज द व्हॅल्यू इज मोर दॅन 100 पेक्षा आपल्याला ती व्हॅल्यू मोठी असली पाहिजे. वाढवायचं असेल तर त्याची साईज वाढवायची असेल तर किंवा लेंथ आपल्याला इनक्रीज करायची असेल तर इथे समजा मी इथं 120 व्हॅल्यू टाकली आहे. इथे सिलेक्ट करा. अजून वाढवायचं असेल तर अजून वाढवू शकतो. आता जस्ट वनच टाइम मी क्लिक केलाय, एंटर केलं तर इथं हा कितीचा जनरेट झालाय? 120 mm चा जनरेट झालेला आहे. समजलं एवढं? 120 mm चा जनरेट झालेला आहे, राईट? 120 mm मध्ये. ठीक आहे. आता समजा कमी करायचं असेल तर आपण कमी पण करू शकतो. परत मी लेंथन नावाची कमांड घेतो इथे. त्यानंतर आपल्याला इथे परत पर्सेंटेज वरती क्लिक करायचं आहे. आता पर्सेंटेज वरती मी काय करणार आहे, इथं व्हॅल्यू टाकणार आहे 80. किती? 80. म्हणजे 120च्या 80%. लक्षात असू द्या, मी या साईडनी कमी करतोय. इथे सिलेक्ट करा, एंटर करा. 120च्या 80% दॅट इज द 96 येतं. बरोबर आहे? पहा तुम्ही एखाद्या याचा 120च्या 80%. 120 म्हणजे आपला 100 आहे, राईट? तर 80% म्हणजे किती? तर त्यानुसार आपली व्हॅल्यू किती येते? 96 येते. तर इथं जी व्हॅल्यू आपण पुटअप करणार आहेत तर ती आपण काय करतोय, इथे पर्सेंटेजमध्ये व्हॅल्यू टाकतोय. जी ॲक्च्युअल आहे, जी आत्ता जी आहे ती ॲज अ 100% आहे. आपल्याला वाढवायची असेल तर 100 पेक्षा जास्त व्हॅल्यू टाका. कमी करायची असेल तर 100 पेक्षा कमी व्हॅल्यू टाका. जसं की आपण प्रिव्हियस ह्याच्यामध्ये काय केलं होतं, डेल्टामध्ये व्हॅल्यू वाढवायची होती तर आपण काय केलं होतं, जी व्हॅल्यू आहे ती प्लसमध्ये टाकली होती आणि कमी करायची असेल तर मायनसमध्ये टाकली होती. आता नेक्स्ट घेतोय मी इथे. आता इथे एक मी रँडम लाईन जनरेट केली आहे. किती केली आहे? एक रँडम लाईन जनरेट केली आहे. आणि लेंथनमधला आपण LEN लेंथन कमांडमध्ये इथे टोटल नावाचं ऑप्शन यूज करणार आहेत. किती? टोटल. आता टोटलमध्ये किती हवं आहे त्याला? आता मी रँडम लाईन जनरेट केली आहे, मला माहिती नाही आहे त्याचं डिस्टन्स, पण मला जी लाईन जनरेट व्हायची आहे ती 60 mm ची जनरेट झाली पाहिजे. किती? 60 mm ची. तर इथे आपण टोटल डायमेन्शन टाकतो. 60 सिलेक्ट केलं. आता ज्या ठिकाणी आपण 60 सिलेक्ट केलं त्यानंतर लक्षात असू द्या, आता याचं मेजरमध्ये जाऊन आपण बघू शकतो हे डिस्टन्स 60 आहे. आहे का? तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय हे डिस्टन्स काय आहे? 60 आहे. तुम्हाला कमी करायची असेल तर कमी पण करता येते. फक्त व्हॅल्यू जेवढी पाहिजे म्हणजे टोटल
जेवढी पाहिजे तेवढी आपण व्हॅल्यू काय करतो, पुटअप करतो याच्यामध्ये, राईट. तर त्यासाठी आपण कुठली कमांड घेतोय, लेंथन नावाची कमांड घेतोय. लेंथनमध्ये आपण टोटल नावाचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे आणि टोटलमध्ये आता टोटलमध्ये समजा याला मला 30च पाहिजे तर आपण 30 पण याला जनरेट करू शकतो. इथे पाहू शकता डायमेन्शन देतो मी परत, डायमेन्शनमध्ये बघू शकता ते 30. आता टोटलमध्ये कसं आहे, आपल्याला जेवढं डायमेन्शन दिलं तेवढा तो अप्लाय होतो. क्लिअर, इथपर्यंत समजलं. ओके. आता याच्यातला जो लास्टवाला ऑप्शन आहे दॅट इज अ लेंथनचा, LEN ही शॉर्टकट की आहे. लेंथन, लेंथन म्हणजे डायनॅमिक नावाचा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. आता डायनॅमिकमध्ये आपण ज्या वेळेस एखाद्या ऑब्जेक्टचं किंवा एखाद्या लाईनला सिलेक्ट करतो, कारण ही जी कमांड आहे तर स्पेसिफिकली लाईनलाच ॲक्टिव्ह होते किंवा अप्लाय होते. तर आपल्या मनावर जेवढं वाढवायचं तेवढं वाढवू शकता तुम्ही. ओके. कमी करायचं असेल कमी पण करता येतं, वाढवायचं असेल वाढवता पण येतं. आता मला परत इथे 50 mm वाढवायचं आहे. एंटर करा, एंटर करा. आला का तो 30, आपण 50 mm त्याला वाढवलं होतं. म्हणजे इथेचं कस्टमाइज करू शकतो आपल्या रिक्वायरमेंटनुसार, जेवढं पाहिजे तेवढं डायमेन्शन आपण किंवा रॅन्डम पॉईंट पण क्लिक करता येतो. कशामध्ये, जो लास्टवाला ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. ओके. डायनॅमिकवाला, कुठला, डायनॅमिकवाला लास्टचा ऑप्शन आपला इथे बघू शकता. डायनॅमिकमध्ये कमी करायचं असेल तर कर्सर तुम्ही क्लिक करा, ज्या लाईनला तुम्हाला कमी करायचं त्याला सिलेक्ट करा आणि मागे या. जेवढं कमी करायचं असेल तेवढं आपण कमी करू शकतो. व्हॅल्यू तुम्ही रॅन्डम पॉईंट पण क्लिक करू शकता. इथं मी व्हॅल्यू देतोय, इथे 35 क्लिक झालं पाहिजे. आता बघा, आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, याला चेंज करू शकतो. हे आहे आपली लेंथन कमांड. ओके. 61च्या 96चं 35 ज्यातनं मायनस केले तर आपल्याला व्हॅल्यू आली होती 61, बरोबर एक्झॅक्ट 61 आली होती. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, लेंथन कमांडचा यूज करता येतो. जे आत्ता जे पाहिलं आपण चेंज स्पेस आणि लेंथन. त्याचबरोबर इथे एडिट पॉलीलाईन नावाची कमांड आहे. आता एखादा ऑब्जेक्ट तुम्ही पॉलीलाईननी जनरेट केला असेल, आता इथं मी रॅन्डमली एक असा पोर्शन बनवतोय. ओके. दिस इज अ पॉलीलाईन. या पार्टला जर एडिट करायचं असेल तर आपण काय करणार आहेत, पॉलीलाईन एडिट नावाची कमांड यूज करणार आहे. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आहे. इथं काही ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात. क्लोज किंवा ओपन पण ठेवता येतं. तुम्ही जर एखादे हेच जर ऑब्जेक्ट आपण लाईनने ड्रॉ केले असते तर त्याला जॉईन पण करता येतं. त्याला विड्थ अप्लाय करू शकतो. 2 mm ची विड्थ टाकली आहे, आली आहे का विड्थ तुम्हाला बघू शकताय. विड्थ नको असेल तर इथं परत 0 व्हॅल्यू टाका. इथे व्हर्टेक्स, व्हर्टेक्स म्हणजे आता पॉईंट याचे, एडिट व्हर्टेक्स. एखादा पॉईंट इथे ॲड करायचं असेल तर आपण ॲड पण करू शकतो. इन्सर्ट, कुठे ॲड करायचं आहे, इथे मला ॲड करायचं आहे. एंटर, एंटर करा आणि एस्केप करा. ज्यावेळेस तुम्ही लाईनला सिलेक्ट कराल तर इथे एक पॉईंट जनरेट झालेला आहे. तसं आपण पॉलीलाईनला इथून पण पॉईंट टाकू शकतो. याच्या मिड पॉईंटला घेऊन आपण ॲड व्हर्टेक्स नावाची कमांड आपण एडिट आणि पॉलीलाईनच्या वेळेस पाहिली होती. ओके. नको असेल तर त्याला डिलीट पण करता येतं. इथल्या इथे आपण त्याला डिलीट पण करू शकतो, रिमूव्ह व्हर्टेक्स वगैरे असं पण करता येतं. आत्ता जी कमांड आपण पाहिली होती कुठे, मॉडिफाय पॅनलमध्ये. इथे जे मॉडिफाय नावाचं नाव आहे तिथे डाऊनवर्ड ॲरो आहे, त्यावरती क्लिक करून आपण त्याला चेंज करू शकतो. हा फक्त पॉलीलाईनवरती अप्लाय होतो, लक्षात ठेवा. जॉईन केल्याच्या नंतर तो लाईनवरती अप्लाय होईल. आता याला स्प्लाइन फीटमध्ये किंवा स्प्लाइन CVमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर स्प्लाइन फीटमध्ये घेतलं तर हा काय झाला, स्प्लाइन बनला. इट इज कन्व्हर्टेड इनटू स्प्लाइन. परत मी याला डीकर करू शकतो, परत ओरिजिनल पोझिशनला घेऊन जाऊ शकतो. आता दुसरा स्प्लाइन दॅट इज अ CV, याला पण आपण काय करता येतो, डीकर वगैरे करता येतं. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, एखाद्या ऑब्जेक्टला क्लोज, ओपन. आता ऑलरेडी तो ओपन होता त्याला क्लोज केलं आपण, त्याला विड्थ अप्लाय केली, पॉईंट ॲड केले, त्यानंतर त्याला स्प्लाइन फीटमध्ये बनवलं, स्प्लाइन CVमध्ये बनवलं आणि तो परत आपण काय केला, लाईनमध्ये कन्व्हर्ट केला बाय युझिंग द डीकर कमांड. ओके. तर अशा पद्धतीनं आपण याचं डायरेक्शन वगैरे रिव्हर्स कसं करता येतं हे मी सांगणार आहे. आता डायरेक्शन्स वगैरे रिव्हर्स करण्यासाठी आपल्याला लाईनमध्ये ह्या कमांडचा यूज करावा लागत नाही.
तसं आपल्याला इथे कमांड आहे स्प्लाइनला एडिट करा. ही या कमांड तेवढा इम्पॉर्टंट नाही आहेत, तर त्याच्याबद्दल मी तेवढा डिस्कस नाही करणार आहे. ओके, तरीही एक ओव्हरलुक देईल तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये. आज आपण याच्यातल्या इम्पॉर्टंट कमांडबद्दल डिस्कस केलं. जसं की मी तुम्हाला चेंज स्पेस सांगितलं, लेंथन सांगितलं, एडिट पॉलीलाईन सांगितलं. आता हे एडिट पॉलीलाईन पण एवढी अशी इम्पॉर्टंट नाही आहे, पण तुम्ही एडिट करायचं असेल तर करू शकतात. आता याच्यातला एक दोन कमांड इम्पॉर्टंट सांगणार आहे. दॅट इज द ब्रेक अँड ब्रेक ॲट पॉईंट, अशा दोन कमांड्स आहेत आपल्याकडे, तर याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. आता इथे ब्रेक, आता ब्रेक जी कमांड आहे, तर ब्रेक नावाची कमांड आपण कशी यूज करू शकतो. तर ब्रेक जर करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथे गॅप द्यायचं असेल, लाईनमध्ये गॅप द्यायचं असेल तर आपण ब्रेक कमांडचा यूज करतो. सो गो टू द ब्रेक कमांड, ऑब्जेक्टला सिलेक्ट करा जिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे, आणि तिथे आपण काय करू शकतो, किती चा गॅप द्यायचा आहे किंवा काय द्यायचं आहे हे आपण याची व्हॅल्यू किंवा रॅन्डम तुम्ही क्लिक करू शकता. तर हे काय झालं, लाईन ब्रेक झाली आपली. परत इथे घेतलात ब्रेक, अशा पद्धतीनं दोन पॉईंट त्या लाईनवरती क्लिक करावे लागतील आपल्याला. फर्स्ट पॉईंट क्लिक करून आपण लेफ्ट किंवा राईटकडे दोन्हीकडेही जाऊन त्याला काय करू शकतो, त्याच्यामध्ये गॅप देऊ शकतो. ठीक आहे. आता परत हे मला गॅप नको आहे, तर याला परत आपण काय करू शकतो, जॉईन कमांडचा यूज करू शकतो. जॉईन कमांड आपल्याला इथंच आहे मॉडिफाय पॅनलमध्ये, या ठिकाणी दोन ॲरो एकमेकाच्या अपोजिट दिसत आहेत. दिस इज अ जॉईन कमांड, आणि जॉईनसाठी काय करतो आपण, जे एंटर नावाची कमांड यूज करतो. या दोन्ही लाईनला सिलेक्ट करा आणि एंटर करा. परत हे काय झालं, वन अ सिंगल लाईन झालं. याला ही सेम आपण स्पेस बार यूज करूयात. याला पण सिलेक्ट करा आणि परत एंटर करा. आता हा का होत नाहीये, हा ऑब्जेक्ट मी जेव्हा इथे जॉईन करायला जातोय हा जॉईन होत नाहीये. का होत नाहीये, तर त्या पाठीमागे रिझन आहे, हा ऑब्जेक्ट हा पॉलीलाईननी बनवलेला होता. हा ऑब्जेक्ट पॉलीलाईननी बनवला होता, त्यामुळे आपल्याला इथे तो परत काय होत नाही, जॉईन होत नाही. हा ऑब्जेक्ट लाईननी होता, तर त्यामुळे जो गॅप होता तो लगेच फिल होऊन जातो जॉईन कमांडद्वारे. समजलं का जॉईन कमांड. आता त्यानंतर एक दुसरी कमांड आहे ब्रेक ॲट पॉईंट नावाची. कुठली कमांड आहे, ब्रेक ॲट पॉईंट. आता ब्रेक ॲट पॉईंट कमांडला कसं यूज करायचं त्याच्याबद्दल बघूयात. आता एखादा सर्कल आहे, या सर्कलला मला काय करायचं आहे, ब्रेक करायचं आहे. या पॉइंटला मला ब्रेक करायचं. ओके, तर फॉर दॅट सो गो टू द कमांड ब्रेक ॲट पॉइंट. ब्रेक कशाला करायचं आहे, सर्कलला ब्रेक करायचं, बरोबर. सर्कल सिलेक्ट करा, कुठल्या पॉइंटला ब्रेक करायचं आहे, तर या पॉइंटला ब्रेक करा. आता हा ब्रेक होतोय का, एक्झॅक्टली सर्कल ब्रेक होतोय का, नाही होणार. का नाही होणार, कारण सर्कल हा कंटिन्युटीमध्ये आहे. तेच जर आपण इथे दोन लाईन जनरेट करतोय मी, एक हॉरिझॉन्टल, सॉरी एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल नाही आलेली आहे, अर्थ मोड आपला ऑफ आहे, त्यामुळे अर्थ मोडला मी ऑन करून घेतोय. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केली आहे आणि एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली आहे. ओके, आता या लाईनला मला काय करायचं, ब्रेक करायचं. कुठे, या पॉइंटला एक्झॅक्ट काय करायचंय, या पॉइंटला ब्रेक करायचंय. सो गो टू द मॉडिफाय, ब्रेक ॲट पॉइंट, ब्रेक. कुठल्या पॉइंटला ब्रेक करायचंय, या पॉइंटला. आता ही लाईन वेगळी झाली आहे, ही लाईन वेगळी झाली. तर अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, एका स्पेसिफिक पॉइंटला आपल्याला त्याला ब्रेक करायचं असेल तर आपण ब्रेक कमांडचा यूज करू शकतो. ब्रेक आणि ब्रेक ॲट पॉइंट अशा दोन कमांड आहेत. आत्ता जी आपण पाहिली ती ब्रेक ॲट पॉइंटवाली कमांड होती, आणि ब्रेक जी असते ती अशी गॅप देण्यासाठी यूज केली जाते. जसं की इथं तुम्हाला दिसतंय, दोन ऑब्जेक्टमध्ये आपल्याला लाईन जनरेट केली असेल आणि त्यातला गॅप दाखवायचा असेल
तर आपण काय करू शकतो, या कमांडचा यूज करू शकतो ब्रेकचा. आणि स्पेसिफिक पॉईंटला जर आपल्याला त्या दोन ऑब्जेक्ट वेगवेगळे पाहिजे असतील तर आपल्याला ब्रेक ॲट पॉईंट नावाची कमांड यूज करावी लागेल. ओके, तर हे होतं आपलं मॉडिफाय पॅनलमधल्या आजच्या ज्या कमांड होत्या त्या होत्या आपल्या चेंज स्पेस, लेंथन, एडिट पॉलीलाईन, त्याचबरोबर इथं ब्रेक ॲट पॉईंट अँड जॉईन या कमांडबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, तर आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.